नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. खामगाव प्रतिनिधी अल्तमाश खान यांची रिपोर्ट. श्रामणेर शिबिरामुळे जीवनाला नवी दिशा, तृष्णेवर विजय मिळवून मानवतेकडे वाटचाल. डॉक्टर ॲड. जगदीश गवई, तालुका खामगाव. दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी. मानवी जीवनातील दुःख, अस्वस्थता आणि असमाधान यामागील मूळ कारण तृष्णा असून त्या तृष्णेवर मात केल्यास जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडू शकते. श्रामणेर शिबिर हे केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धी, आत्मनुशासन आणि सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा आहे. अशा शिबिरामुळे व्यक्तीच्या विचारसरणीत व आचारात क्रांतिकारी बदल होतो, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ॲड. जगदीश गवई यांनी केले. ते तालुका खामगाव अंतर्गत खोलखेड येथे दिनांक 1 ते फेब्रुवारी 10 दरम्यान आयोजित श्रामणेर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. डॉक्टर गवई पुढे म्हणाले की प्रत्येक व्यक्तीमध्ये षडायतनांमधून तृष्णा उत्पन्न होते. कामतृष्णा, भवतृष्णा व विभवतृष्णा या 3 प्रकारच्या तृष्णा वर्तमान, भूत आणि भविष्य या 3 काळांत तसेच बाह्य व आंतरिक अशा स्वरूपात एकूण 108 प्रकारांनी मनात निर्माण होतात. या तृष्णांचा नाश मैत्री, करुणा, मुदिता आणि बंधुभाव या 4 ब्रह्मविहारांच्या साधनेतून शक्य असून हाच बुद्ध धम्माचा गाभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के. शेगोकार यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर शिबिराचे उपाध्याय पूज्य भंते विनयपाल यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील देऊन धम्मदीक्षा दिली. यावेळी के. शेगोकार, डी.एन. खंडारे, धम्मपाल वाघ, छायाताई बांगर यांनी आपल्या मनोगतातून शिबिराचे महत्त्व विशद करत शुभेच्छा व्यक्त केल्या. विचारपीठावर शिबिर प्रमुख केंद्रीय शिक्षक रवींद्र दारोकार, डॉक्टर अनिल वानखडे, मिलिंद वानखडे, अमोल मेंढे, सुरेश गव्हांदे, प्रशांत दमदाडे, दादाराव हेलोडे, विलास धुरंधर, मोतीराम इंगळे, सुजाता तिडके, श्रीरंग इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विनेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप मेढे यांनी केले, तर प्रभावी सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस विशाल हिवराळे यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी विलास खंडेराव, जितेंद्र खंडेराव, सुरेंद्र खंडेराव यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा व सुप्रिया महिला मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. पंचशील तत्वांचं पालन संपूर्ण देशभर होत होतं आणि यालाच म्हणतात बौद्धांचं राज्य. परंतु कालांतराने शेवटचा 10वा राजा बृहद्रथ राजाचा खून पुष्यमित्र शुंग नावाच्या ब्राह्मणाने केला. तुम्ही आम्ही सगळे वाचन करतो, आपल्याला माहित आहे. आणि त्यामुळे काय झालं की बौद्धांची कत्तल झाली. बौद्ध भिक्खूंना तलवारीने त्यांचे मुंडके उडवले. बौद्धांचे मोठमोठे विश्वविद्यालय होते. नालंदा विश्वविद्यालय जे बुद्ध गयेपासून जवळ 80 किलोमीटर अंतरावर राजगिरी पर्वत आहे आणि तिथून 12 किलोमीटर अंतरावर नालंदा विश्वविद्यालय आहे. एका वेळेला 10,000 विद्यार्थी तिथे शिकत होते. काय शिकत होते हो? तिथे बौद्ध धर्म शिकत होते. तिथे इंजिनिअरिंगचं शिक्षण मिळत होतं. जगामध्ये आज जे मेडिकल सायन्स आहे हे सुद्धा त्या ठिकाणी शिकवलं जात होतं. आणि जगभरातले विद्यार्थी एका वेळेला 10,000 विद्यार्थी तिथे शिकत होते. त्यांची राहायची सोय होती, त्यांना हॉस्टेल होतं. आजही प्रत्येक विभागामध्ये किती विद्यार्थी आहेत, त्यांचं जेवण खान पान त्यांना प्रत्येकाला विद्यार्थ्यासाठी राहण्यासाठी आणि अभ्यासासाठी रूम दिलेला होता. असं ते विश्वविद्यालय भारतामध्ये होतं, ते बौद्धांचं होतं. जगातले लोक इथे शिक्षण घ्यायला आजकाल